Yes, Yes, sir. sir. Okay. Today we are going to learn the mushroom cultivation and their production strategy. Okay. In this lecture, we discuss or run the topic on the basis on mushroom cultivation. तर तुम्हाला डिटेल मध्ये इतकं सांगता नाही येणार की ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जेव्हा होतं ते एकदम प्रॅक्टिकल मध्ये व्यवस्थित समजतं. बट थिअरॉटिकली आपण बघू की मशरूम कल्टिवेशन कसं होतं. ठीक आहे. तर एक मिनिट जॉईन करून घेतो कोणी असेल तर. तर मशरूमचं कोणाचं कोणाचं तुमचं हे झालंय का मॉडेल झालंय का कोणाचं मशरूमचं? हॅलो. मशरूमचं मॉडेल झालंय त्यांना डिटेलमध्ये माहिती असेल बहुतेक ही प्रोसेस. ठीक आहे. तर याच्यामध्ये मशरूम कल्टिवेशन मीन्स वे आता मशरूमचे टू टू टाइप्स ऑफ मशरूम असतात. तर त्याच्यामध्ये एक एडिबल मशरूम आणि पॉयझनस मशरूम. तो एडिबल मीन्स आपण वी कॅन यूज फॉर इंजेक्शन. देन नॉन एडिबल मशरूम म्हणजे ते पॉयझनस मशरूम असतात, आपण त्यांना काय म्हणतो नॉन एडिबल मशरूम असतात. तर इकोसिस्टीम मध्ये जनरली नॉन एडिबल मशरूम जास्त आहे. और जनरली कल्टिवेटेड स्पेसीज इंडियामध्ये अप टू 20 आहेत. तर जनरली 5 ते 6 स्पेसीज ज्या आहेत एडिबल मशरूमच्या त्या लार्ज स्केलला कल्टिवेशन केलं जातं. आणि अकॉर्डिंग टू डिफरंट कंट्रीज, जापान झालं किंवा चायना झालं, तर तिकडं डिफरंट टाईपचे सीटेक मशरूम किंवा अदर मशरूम आहेत. बट इन इंडिया देर इज अ बटन मशरूम अँड oyster मशरूम, देन pedestra mushroom and other mushrooms are cultivated like milky cap mushroom वगैरे ते आहेत मशरूम कल्टिवेशन. जनरली आपल्या परिसर जो आहे तर oyster मशरूमचं प्रोडक्शन जास्त केलं जातं बिकॉज oyster मशरूम इज विथस्टँड टू टेम्परेचर रेंज इन ट्रॉपिकल झोन. ओके, तुम्हाला नंतर सांगतो डिटेलमध्ये. बस जस्ट आपण मशरूम कल्टिवेशन मध्ये स्टार्टिंग मध्ये व्हॉट इज मशरूम, मशरूमचे शेप कसा आहे ओके ते बघू. तर त्याच्यामध्ये मशरूम इज अ फंगस, आपल्याला माहिती आहे फंगस आहे. दिस मशरूम इज अ नॉन फोटोसिंथेटिक, तर ती फंगस आहे. मशरूम जनरली comes under the Basidiomycotena, but also some Ascomycotenous fungus also produce a mushroom. ओके, बेसिडिओ मध्ये येते किंवा आस्कोमायकोटेना मध्ये मशरूमच्या स्पेसिस आहेत डिफरंट. देन इट इज ऍक्च्युअली अ मॅक्रोस्कोपिक फंगस, म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण त्याची फ्रुटिंग बॉडी बघू शकतो, त्याच्यामुळे आपण मॅक्रोस्कोपिक फंगस म्हणू शकतो त्याला. तर जनरली आता इथं स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो, तर फंगस आहे तर मग तुम्हाला मायसिलियम किंवा हायफी काय आहे ते माहिती असेलच हवं. ओके, दिस इज अ, आता जो हा पोर्शन तुम्हाला दिसेल दिस इज अ हायफी और मायसिलियम. ओके, हा पोर्शन आहे हा बिलो ग्राउंड आहे. ठीक आहे, दिस पोर्शन इज अ बिलो ग्राउंड पोर्शन और मे बी इज अ हायपोजियल पोर्शन. ओके, तर तर इपिजियल पोर्शन मध्ये तुम्हाला दिसतंय की दिस इज अ मशरूम. त्याच्यामध्ये दिस इज अ कॅप. ओके, त्याला पिलियस किंवा कॅप म्हणतात, तो पोर्शन असतो त्याला. तर ऍक्च्युअली मशरूम द मायसिलियम असते, त्या मायसिलियम पासून फ्रुटिंग बॉडी ही दिस इज अ होल इज अ फ्रुटिंग बॉडी ऑफ दॅट मायसिलियम ऑर दॅट मशरूम स्पेसिस. ओके, आता तुम्ही म्हणणार की सर आता बाकीच्या स्पेसिस ज्या आहेत, सॉरी बाकीच्या ज्या अदर फंगस आहेत प्लांट पॅथोजेनिक फंगस, त्यांच्यामध्ये पण फ्रुटिंग बॉडीज असते. ठीक आहे, आता ऍसोरुलस आहे किंवा तुमच्या असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज किंवा सेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज आहेत, क्लेस्टोथेसियम आहे, ठीक आहे, किंवा अदर ज्या फ्रुटिंग बॉडीज आहेत, तर त्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही बिकॉज दे आर मायक्रोस्कोपिक. बट मशरूम फ्रुटिंग बॉडी जी असते मशरूमची सेक्सुअल फ्रुटिंग बॉडी, ती आपल्या डोळ्यांना दिसू शकते, मीन्स दे आर मायक्रोस्कोपिक. ओके, हा डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये आणि इकडे मशरूम मध्ये. जनरली फंगस हायफी इज ग्रो इन, आता जे हा रायझोइड असतं तिथं फंगल ची मायसिलियम ह्या प्रेझेंट असते किंवा हायफी प्रेझेंट असते. बट ऍट पर्टिक्युलर लेवल और पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट दे प्रोड्यूस अ फ्रुटिंग बॉडी. ओके, आणि ती ही फ्रुटिंग बॉडी दिसते तुम्हाला, ती फ्रुटिंग बॉडीज आपण एडिबल पोर्शन म्हणून यूज करू शकतो. ठीक, मग त्याच्यामध्ये जनरली प्रत्येक मशरूम स्पेसिस मध्ये अलग अलग थोडंसं मॉर्फोलॉजिकल चेंजेस असू शकतात. ठीक आहे, बटन मशरूम मध्ये मे बी कॅप मोठं असतं, तर
म्हणजे मॉर्फोलॉजिकली डिफरन्स असू शकतो, पण जनरल मशरूमचं स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय ते असतं. ठीक आहे, दिस इज अ कॅप. तर कॅप त्याला स्पिलियस म्हणतात. आणि डिफरंट काही फंगसवरती स्केल्स प्रेझेंट असतात. ओके, ब्राऊन टाईप किंवा येलो टाईप. बट काही स्पेसिसवरती स्केल ॲबसेंट असतात. तर जो इनर पोर्शन दिसतोय तुम्हाला हा, त्याला गिल्स असतात. ओके, तर हा थ्रेड लाईक पोर्शन प्रेझेंट असतं, त्याला गिल्स म्हणतात इथं. आणि नंतर देर इज अ स्पोर फॉर्मेशन, बेसिडिओ स्पोर फॉर्मेशन ऑन दॅट गिल. ओके, स्पोरुलेशन हे गिल पोर्शन जे आहे त्याच्यावरती स्पोरुलेशन होत असतं. नंतर देर इज अ दिस इज अ स्टेम. स्टेम किंवा स्टॉक म्हणू शकता तुम्ही या पोर्शनला, तर स्टिप म्हणू शकता. तर काही फंगसवरती ही अशी प्रकारची रिंग प्रेझेंट असते, काही फंगसवरती ॲबसेंट असते. ठीक आहे. नंतर हा वोल्वा असतो. देर इज अ रॉयझर्ड पोर्शन जो असतो, अबो ग्राउंड पोर्शन असतो, रॉयझर्डच त्याला वोल्वा म्हणतात. काही फंगसमध्ये हे प्रेझेंट असतं, काहींमध्ये ॲबसेंट असतं. ओके, दिस इज अ ओव्हरऑल मॉर्फोलॉजी ऑफ द जनरल मशरूम. तर नेक्स्ट, दिस इज अ लाईफ सायकल. तुम्हाला फिगर व्यवस्थित दिसते का मोबाईलवरती? Yes, sir. ओके, तर दिस इज अ जनरल लाईफ सायकल ऑफ द एनी मशरूम. तर त्याच्यामध्ये लाईफ सायकलमध्ये आपल्याला माहिती आहे असेक्सुअल किंवा सेक्सुअल लाईफ सायकल असते. तर जनरली फंगल स्पोर जर्मिनेशन होतं, परत त्याचं मायसेलियम, परत फ्रुटिंग बॉडी डेव्हलप होते, परत स्पोरुलेशन, परत तो स्पोर डिसेमिनेट होतो आणि परत जर्मिनेशन होतं. म्हणजे दिस इज अ जनरल सायकल ऑफ द एनी फंगस. बट हिअर द मशरूम शोज द दिस इज अ फ्रुटिंग बॉडी. आपल्याला माहिती आहे दिस इज अ फ्रुटिंग बॉडी. देन दॅट गिल पोर्शन प्रोड्यूस अ डिफरंट स्पोर. याच्यामध्ये मग बेसिडिओ मायकोटिनस फंगस असली तर बेसिडिओ स्पोर फॉर्म करते, आणि आस्कोमायकोटिनस मशरूम असला तर तो अस्को स्पोर फॉर्म करतो. ओके, दीज आर द स्पोर्स डिसेमिनेटेड बाय द मे बी डिफरंट एक्सटर्नल एजन्सीज. देन दिस स्पोर गेट जर्मिनेटेड ऑन अ ग्राउंड पोर्शन. ठीक आहे, ग्राउंड पोर्शन किंवा तिथं सबस्ट्रेट फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळालं तर दिस स्पोर गेट जर्मिनेटेड. ओके, मॉइश्चर जास्त प्रमाणात प्रेझेंट असलं किंवा तिथं सबस्ट्रेट किंवा फूड प्रेझेंट असलं तर त्या स्पोर गेट इम्बाईब अँड गेट जर्मिनेटेड, आणि जर्मिनेशन हायफी डेव्हलप करत असतात. ओके, दिस आता फिगरमध्ये मला कोणी सांगू शकतं का दिस मायसिलियम विच टाईप ऑफ मायसिलियम, सेप्टेट ऑर असेप्टेट, कोणत्या टाईपची मायसिलियम आहे ही? Septate. ओके, सेप्टेड, बिकॉज क्रॉस वॉल्स प्रेझेंट इन दॅट मायसिलियम. आता आस्कोमायकोटिना किंवा बेसिडिओ मायकोटिना दोघीही जे फंगल सब डिव्हिजन्स आहेत, ते दोघेही सब डिव्हिजन आहेत ते सेप्टेड मायसिलियम प्रोड्यूस करतात. तुमचे फक्त मॅस्टिगोमायकोटिना आणि झायगोमायकोटिना हे असेप्टेड फंगस असेप्टेड मायसिलियम डेव्हलप करतात. असेप्टेड मायसिलियमलाच अजून एक शब्द आहे, म्हणजे तिचं क्रॉसवॉल ॲबसेंट असतं, त्याला काय म्हणतो आपण? असेप्टेड मायसिलियम. असेप्टेड मायसिलियम ऑल्सो कॉल्ड ॲज अ इनोसायटिक मायसिलियम. ओके, इनोसायटिक मायसिलियम म्हणतो आपण त्याला, कारण की तिथं न्यूक्लिअर स्ट्रक्चर जे आहे किंवा क्रॉसवॉल प्रेझेंट नसतं, मायसिलियम रन होत असते विदिन दॅट पोर्शन, ॲब्सेन्स ऑफ क्रॉसवॉल इन असेप्टेड मायसिलियम. ठीक आहे, ते इम्पॉर्टन्स इथं नाही आपल्याला, बिकॉज दिस इज अ प्रायमरी मायसिलियम प्रोड्यूस आफ्टर द जर्मिनेशन ऑफ स्पोर. ओके, ही प्रायमरी मायसिलियम आहे, बिकॉज इट गोज अंडर गोज मायटोसिस. मायटोसिसने मीन्स मायटोसिस सेल डिव्हिजनने तयार झालेली ही मायसिलियम आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो प्रायमरी मायसिलियम. ओके, दिस इज अ प्रायमरी mycelium. And then after the mating of different mycelial hypha, because जर ही mycelium या mycelium बरोबर हे झालं, त्यांची मेटिंग झाली आणि कॅरिओकायनेसिस किंवा सायटोकायनेसिस झालं, देन दिस प्रायमरी mycelium प्रोड्यूस अ सेकंडरी mycelium. ओके, दिस इज अ सेकंडरी mycelium. आणि जे सेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज फॉर्म होते ती सेकंडरी मायसिलियम थ्रू फॉर्म होत असते. ठीक आहे, तर फंगल थॅलस असतात ते, त्याच्यामध्ये मग थॅलस हे होत असतं, तिथं फ्युजन होत असतं. थॅलसचं फ्युजन झाल्यानंतर ही सेकंडरी मायसिलियम तयार होते. सेकंडरी मायसिलियम देन ही ही प्रोसेस सगळी जमिनीमध्ये होते. तर सेकंडरी मायसिलियम जे आहे तुमची कायनेसिस झाल्यानंतर डायकॅरियोटिक मायसिलियम जे आहे सेकंडरी मायसिलियम, त्याच सेकंडरी मायसिलियमवरती ही स्पोर फ्रूट फॉर्म होतं. ठीक आहे, ईच टाइम स्पोर फ्रूट, कधी कधी स्पोर फ्रूट फॉर्म पण होत नाही, बिकॉज फेवरेबल कंडिशन डेव्हलप झाली नाही तर स्पोर फ्रूट फॉर्म होत नाही. परत ती मायसिलियम
डिफरंट असेक्सुअल स्पोर तयार करून ग्रो होऊ शकते. बट हिअर देअर इज फॉर्मेशन ऑफ बटन or button. This is the first stage of the mushroom. The button size mushroom किंवा पिन हेड shape मशरूम तयार होतो आणि त्याच्यानंतर तो ग्रो झाल्यानंतर तुम्हाला असं प्रकारचं कॅप लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण म्हणू शकतो मॅच्युअर किंवा अडल्ट मशरूम. ठीक आहे. तर दिस इज अ ओव्हरऑल लाईफ सायकल ऑफ द मशरूम. तर हे माहिती असणं महत्वाचं होतं तुम्हाला स्टार्टिंगला. दिस इज अ मॉर्फॉलॉजी अँड लाईफ सायकल ऑफ द मशरूम. देन नेक्स्ट वन इज आपलं कल्टिवेटेड मशरूम्स मध्ये तुमचे जे एडिबल मशरूम आहेत तर ओयस्टर मशरूम आहे. ठीक आहे. तर त्यालाच आपण सायंटिफिक नेम आहे त्याचं प्लुरोटस सोजर काजू, प्लुरोटस ओस्टिटस किंवा प्लुरोटस फ्लोरिडा. मीन्स 8-9 प्रकारच्या स्पेसीज आहेत डिफरंट कलरच्या बेसिसवरती. ठीक आहे. तर प्लुरोटस सोजर काजू ही दिस इज अ सायंटिफिक नेम ऑफ ओस्टर मशरूम. आता तुम्हाला माहिती पाहिजे, कधी कधी एक्झामला विचारू शकतात. या 4 स्पेसीज आहेत. ओस्टर मशरूम त्याचं सायंटिफिक नेम, नंतर बटन मशरूम त्याचं सायंटिफिक नेम, नंतर आहे मिल्की मशरूम आणि पॅडिस्ट्रॉ मशरूम. ठीक आहे. दिस इज अ ओस्टर मशरूम. नंतर मिल्की मशरूम आहे, सायलोसायवे स्पेसीज म्हणतात त्याला. ठीक आहे. तर नंतर बटन मशरूम आहे, अगॅरिकस बायोस्पोरस की त्याचे डिफरंट स्पेसीज आहेत. नंतर पॅडिस्ट्रॉ मशरूम आहे, वोल्वरेला स्पेसीज असेल किंवा त्याच्या. ठीक आहे. दीज आर द टाइप्स ऑफ मशरूम. तर याच्यामध्ये ओयस्टर मशरूम जे आहे तर त्याला ग्रो करण्यासाठी आपण एक डिफरंट ठीक आहे, पॅडिस्ट्रॉ यूज केलं किंवा व्हीट स्ट्रॉ यूज केलं. जनरली व्हीट स्ट्रॉ जास्त यूज करतात किंवा शुगर केन ट्रॅश यूज केला. ठीक आहे. नंतर बाकी कॉटन मटेरियल असेल किंवा मीन्स जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते अनडिकम्पोज ऑर्गॅनिक मटेरियल आहे किंवा जे अदर प्लांट रेसिड्यू आहे. प्लांट रेसिड्यूवर आपण ओयस्टर मशरूम किंवा पॅडिस्ट्रॉ मशरूम ग्रो करू शकतो डायरेक्टली. बट इन केस ऑफ मिल्की मशरूम or in button mushroom we require the compost. Okay, means well developed compost material लागतं as a substrate. तर लक्षात ठेवायचं, मोइस्टर मशरूम आणि पॅडिस्ट्रॉ मशरूमला सबस्ट्रेट आपण प्लांट रेसिड्यू यूज करू शकतो. बट इन केस ऑफ मिल्की मशरूम आणि बटन मशरूम आपण डायरेक्ट यूज नाही करू शकत. वी हॅव टू डिकम्पोज दॅट पर्टिक्युलर सबस्ट्रेट अँड दॅट डिकम्पोज मटेरियल, ह्युमस मटेरियल वी यूज ॲज अ सबस्ट्रेट इन मिल्की मशरूम अँड बटन मशरूम. ओके. तर याच्यामध्ये आपण दोन मशरूमचं कल्टिवेशन बघू. तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर पॅडिस्ट्रॉ मशरूम आणि ओयस्टर मशरूमचं जवळजवळ सेमच आहे. ठीक आहे. फक्त यांच्यामध्ये बटन मशरूम आणि ओयस्टर मशरूमचं कल्टिवेशन बघू किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघू. त्याच्यामध्ये फक्त कंपोस्टिंगचा डिफरन्स आहे आणि टेम्परेचर रेंज वगैरे थोडं नॉर्मल डिफरन्स आहे. त्यांचं फ्रुक्टिफिकेशन हे जे आहे ते डिफरन्स आहे. तर स्टार्टिंगला आपण बघू ओयस्टर मशरूम. तो जो प्लुरोटस मशरूम आहे, ओयस्टर मशरूमचं कल्टिवेशन किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघू. तर जनरली वी रिक्वायर, म्हणजे आता साईट सिलेक्शन आहे. ठीक आहे. दिसतंय इमेज, सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? हॅलो. Yes, sir. ओके. तर साईट सिलेक्शन मध्ये यू कॅन मेक अ कम्प्लीट रिजिड स्ट्रक्चर. एक रिजिड स्ट्रक्चर बनवू शकता तुम्ही, मेकॅनिकल स्ट्रक्चर किंवा लार्ज स्केलला प्रोडक्शन करायचे आहे तुम्हाला आणि वेल डेव्हलप. जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही वेल मशिनरी किंवा वेल डेव्हलप स्ट्रक्चर, मेकॅनिकल स्ट्रक्चर यूज करू शकतात. देन वी ऑल्सो डेव्हलप अंडर द स्मॉल स्केल. स्मॉल स्केलला पण तुम्ही डेव्हलप करू शकतात. तर जनरली आता मशरूम कल्टिवेशन इंडियामध्ये सगळीकडे होतं, वेस्टर्न मशरूमचं कल्टिवेशन. कारण की वेस्टर्न मशरूम हे जनरली 30-35 म्हणजे 20 to 35 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये येऊन जातं. ठीक आहे. आणि त्याची ग्रोईंग चांगली होते. आणि परत त्याला इतकं ह्युमिडिटी थोडी कमी असली म्हणजे 70-75 डिग्री 70-75% पर्यंत रिलेटिव्ह ह्युमिडिटी असलं तरी त्याचं फ्रुक्टिफिकेशन होऊ शकतं. मीन्स ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये आपण त्याला थोडेसे एन्व्हायरमेंट प्रोड्यूस करून त्याला ग्रो करू शकतो. बट इन केस ऑफ बटन मशरूमसाठी आपल्याला डिफरंट कंडिशन्स आहेत. तर इंडियामध्ये मशरूम कल्टिवेशन नॅचरली हॅबिटेशन जर बघितलं कुठं, जे नॉर्थ ईस्ट एरिया आहे, मेघालय, त्रिपुरा, आसाम वगैरे आहे, तिकडं नॅचरली असे टेम्परेचर लो आहे किंवा मीन्स क्लायमेटॉलॉजिकल त्यांना नॅचरली मशरूम कल्टिवेशनसाठी प्रेझेंट आहे. तर आपण इथं एक प्रकारचं बांबूचं कन्स्ट्रक्शन करून त्याच्यामध्ये पण यूज करू शकतो. दिस साईट सिलेक्शन. आणि नंतर आपल्याला लागतं स्टार्टिंगला
स्पॉन डेव्हलपमेंट सांगतो तुम्हाला, नंतर मग याच्यामध्ये सांगतो. तर स्पॉन काय असतं, दिस इज अ मटेरियल, प्रोपॅगेटिंग मटेरियल ऑफ द मशरूम. ठीक आहे. जसं एक प्रकारचे दही बनवतो आपण, दहीसाठी स्टार्टर सोल्युशन लागतं. ठीक आहे, म्हणजे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचं आपण थोडंसं एक स्टार्टिंग सोल्युशन किंवा थोडासा दहीचा तुकडा घेतो, मीन्स ते स्टार्टर सोल्युशन. तसंच इथं आपल्याला मायसेलियमचं स्टार्टिंग मटेरियल लागतं फॉर प्रोडक्शन ऑफ स्पॉन. स्पॉन मीन्स जसं स्टार्टिंग सोल्युशन आपण म्हणतो याला, दह्याच्या प्रोडक्शनसाठी जे स्टार्टिंग मटेरियल लागतं लॅक्टिक ऍसिड बसलं, तसंच जे मायसेलियम प्युअर कल्चर असतं त्याचंच मास प्रोडक्शन डेव्हलप केल्यानंतर जे मायसेलर स्ट्रक्चर असतं आपण त्याला काय म्हणतो, स्पॉन म्हणतो. किंवा दिस इज अ सीडिंग मटेरियल. ओके, सीडिंग मटेरियल जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विच इज हेल्प फॉर द प्रोडक्शन ऑफ द सीडिंग मटेरियल, विच इज हेल्प फॉर द प्रोडक्शन ऑफ द मशरूम कल्टिवेशन. ठीक आहे, त्याला स्पॉन म्हणतो, जनरल टर्म आहे ते स्पॉन. तर त्याच्यामध्ये स्पॉन प्रोडक्शन कसं करत असतो, स्पॉन प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला लॅब लागते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, दिस इज अ फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की हे मायसेलियल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता आपण ओस्टर मशरूमचं समजा हे प्लुरोटसचं हे प्युअर कल्चर आहे. ओके, दिस इज अ मायसेलियम प्युअर कल्चर. तर ते प्युअर कल्चर आपण ट्रान्सफर करतो ऑन अ मास मीडियम. तर मास मीडियम कसा तयार करावा लागतो, जर व्हीट ग्रेन असतील तुमचे किंवा सोरगम ग्रेन असतील, जनरली ओस्टर मशरूमसाठी आपण सोरगम ग्रेन यूज करतो. तर सोरगमचे जे ग्रेन असतात ते सोरगम ग्रेन हे ओव्हरनाईट एम्बिबेशनसाठी ठेवावं लागतं. ठीक आहे, वॉटरमध्ये ओव्हरनाईट एम्बिबेशन करावं लागतं, त्याचं मॉइश्चर कंडिशन इन्क्रीज होतं. देन वी इन्सर्ट दॅट ग्रेन असेप्टिक, म्हणजे लॅबमध्ये या कंडिशन करतोय तर आपल्याला असेप्टिकली करावंच लागणार आहे. मी तुम्हाला तितकं डिटेल सांगणार नाही की प्रत्येक ठिकाणी असेप्टिक कंडिशन मेंटेन, ते तुम्ही कन्सिडर करायचं की लॅबमध्ये करतोय तर आपण ही प्रोसेस कशी करणार आहे. देन शॉर्टमध्ये सांगतो, त्यात जे सोरगम ग्रेन असतील ते सोरगम ग्रेन आपण याच्यामध्ये टाकतो विथ कॅल्शियम कार्बोनेट, आणि त्याचं सोरगम ग्रेनचं मिक्स करून फ्लास्कमध्ये टाकतो. फ्लास्कमध्ये टाकल्यानंतर हे इनॉक्युलेशन करावं लागतं, प्युअर कल्चर. दिस इज अ प्युअर कल्चर ऑफ ओस्टर मशरूम. देन इनॉक्युलेशन केल्यानंतर त्याला ग्रोईंग कंडिशनला ठेवतो इन्क्युबेटरमध्ये. इन्क्युबेटरमध्ये किंवा रूम टेम्परेचरला ठेवलं तरी त्याची ग्रोथ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रोथ झाल्यानंतर इथं आपल्याला तिथे व्हाईट व्हाईट मायसेलियमची ग्रोथ दिसते. ठीक आहे. 20-25 दिवसानंतर हे स्पॉन रेडी होतं फॉर इनॉक्युलेशन. म्हणजे 4-5 दिवसानंतर ग्रोथ होऊन जाते आणि 20-25 दिवसानंतर हे मास्क. दिस इज अ मदर कल्चर. हे प्युअर कल्चर आहे. दिस इज अ मदर कल्चर ऑफ वेस्टर्न मशरूम. आणि हे मदर कल्चर पासून आपण परत डिफरंट कल्चर तयार करू शकतो, मास मल्टिप्लिकेशन. जर आपण लार्ज स्केलला डेव्हलप करायचं आहे तुम्ही, तर हे मदर कल्चर स्वर्गम ग्रेनवरती प्लास्टिक पिशवीमध्ये पण इनॉक्युलेशन करून यूज करू शकतो. बट त्या ज्या डिफरंट पॉलिप्रॉपिलिन ज्या बॅग्स आहेत त्या बॅग्स तुम्हाला ऑटोक्लेव्ह करून घ्यावं लागतं. ठीक आहे, म्हणजे स्टेरिलाइज करून घ्यावं लागतात, पूर्ण असेप्टिक कंडिशन मेंटेन करावं लागतं त्याचे मास प्रोडक्शनसाठी. आणि हेच आपण सीडिंग मटेरियल म्हणून पुढच्या याला प्रोसेसला यूज करणार आहोत. ठीक आहे, मीन्स दिस इज अ स्टार्टिंग कल्चर ऑफ दॅट मायसिलियम. ठीक आहे. आपण तर आता इथं सबस्ट्रेट यूज करतो आहे सोरगम किंवा बाकी व्हीट ग्रेन असेल तर ते काय यूज करतो, बिकॉज सोरगम मध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात आणि फंगसला ग्रो होण्यासाठी काय लागतं, फूड मटेरियल हे कार्बोहायड्रेट किंवा डिफरंट सेल्युलोज, तर हिमोसेल्युलोज हे लागत असतं. आता हे झालं स्पॉनिंगची प्रोसेस. तर स्पॉन सायमल्टेनियसली आपण स्पॉन प्रिपेअर केलेला आहे 20-25 दिवसाचा किंवा मास कल्चर डेव्हलप केलेला आहे. तर नंतर आपल्याला करायचं आहे सबस्ट्रेट. ठीक आहे, तर सबस्ट्रेट लागणार आहे आपल्याला. तर सबस्ट्रेट आपण यूज करत असतो जनरली. आता मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्ट्रेट यूज करू शकतो आपण. वीट स्ट्रॉ असेल, पॅडी स्ट्रॉ असेल किंवा शुगर केन बगॅस किंवा शुगर स्ट्रॅस असेल, कॉटन स्ट्रॅस असेल तर यूज करू शकतो आपण. बट आपल्याला काय करावं लागतं, हे जर घेतलं तर त्याचे बारीक पीसेस करावे लागतात चॉपरने. 1 to 2 सेंटीमीटर पीसेस करावे लागतात किंवा डायरेक्टली असं बेड प्रमाणात यूज केलं तरी चालतं. मीन्स याच्या डिफरंट टेक्नॉलॉजीज आहेत. जसं तुम्हाला रॅक्सवरती ग्रो करायचं आहे किंवा पिशव्यांमध्ये ग्रो करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की ते साईज कशी असायला पाहिजे त्याची. तर याच्यामध्ये आपण चॉप करून घेतो या. आता व्हीट स्ट्रॉ दिसतोय तुम्हाला, हा व्हीट स्ट्रॉ हा चॉप केला जातो. नंतर त्याला स्टेरिलाइज केलं जातं. आता इथं स्टेरिलायझेशन मध्ये डिफरंट बुक्स मध्ये खूप हाय
मेथड यूज केलेला आहे, हायर स्टेरिलायझेशन. बट नॉर्मल लेवलला जरी स्टेरिलायझेशन केलं याचं तरी स्टेरिलाइज होतं. तर समजा स्टेरिलायझेशन करायचं आहे तुम्हाला, तर हे 2 दिवस आधी कोल्ड वॉटरमध्ये तुम्हाला भिजत घालायचं आहे. ठीक, याचं सोकिंग करायचं आहे कोल्ड वॉटरमध्ये फॉर 2 days अँड देन वी कॅन स्टेरिलाइज दॅट सबस्ट्रेट. तर स्टेरिलायझेशन करण्यासाठी समजा तुम्ही 100 लिटर वॉटर घेतलं, त्याच्यामध्ये 2% फॉर्मॅलिन अँड 0.1% कार्बनडायझिम टाकायचे, म्हणजे बॅविस्टिन टाकायचे. फॉर्मॅलिन इज अ स्टेर केमिकल स्टेरिलाइज मटेरियल. ठीक आहे, म्हणजे फॉर्मॅलिन काय आहे, एक केमिकल स्टेरिलायंट आहे. तर आपण ते फॉर्मॅलिन यूज करतोय 2% किंवा अप टू द 3%. तर नंतर कार्बन डायझिम जे आहे, कॉन्टॅक्ट फंजीसाइड आहे, सॉरी सिस्टेमिक फंजीसाइड आहे, ते यूज करतो आहे कार्बन डायझिम आपण. त्याला मार्केटमध्ये ते 22 ट्रेंड नेम मध्ये मिळतं आपल्याला. ठीक आहे, नंतर आपण इथं कार्बन डायझिम का यूज करतोय बरं, कारण की हे जे मटेरियल आहे त्याचं स्टेरिलायझेशन फॉर्मॅलिन करतो आहे आपण. पण फॉर्मॅलिन हे काय, एक प्रकारचं सरफेस स्टेरिलायझेशन करतं. जर सिस्टेमिकली एखादी फंगस प्रेझेंट असेल नॅचरली याच्यावरती, तर ती नंतर ग्रो होऊ नये त्यासाठी आपण हे कार्बन डायझिमचं सिस्टेमिक स्टेरिलायझेशन करत असतो. ठीक आहे, नंतर ते सोक केल्यानंतर आपल्याला त्याला वेल प्रेस करावं लागतं. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचं. नंतर ते प्रेस केल्यानंतर आपण त्याच्या बॅगिंग करत असतो. आता तुम्हाला स्पॉनचं सांगितलंच आहे डिटेलमध्ये, की स्पॉन केल्यानंतर आपण ते इनॉक्युलेशनसाठी यूज करत असतो. तर नेक्स्ट मेथड इज, आता फिगरमध्ये तुम्हाला इतकं डिटेल सांगता येत नाही, पण तुम्ही कन्सिडर करून. तर दिस इज अ फर्स्ट बॅगिंग करतो आपण. आता समजा तुम्हाला रॅक्स वरती यूज करायचं असलं तर बॅगिंग करण्याची गरज नाही, त्याच्यावरती व्यवस्थित पसरावं लागतं. पण जनरली बॅगिंग जर करायचं असलं तर त्याच्यामध्ये, आता इथं दिसतंय तुम्हाला ही बकेट, तर त्या बकेटमध्ये आहे स्पॉन. ओके, दिस इज अ स्पॉन, म्हणजे प्युअर मास्टर कल्चर हे, किंवा जे मास मल्टिप्लाय केलेलं आहे फंगसचं आपण ऑयस्टर मशरूमचं, ते आहे, ते यूज करणार आहोत. आणि दिस इज अ बॅगिंग. तर लेअर बाय लेअर आपल्याला बॅगिंग करावं लागते. आता याच्यामध्ये जे सबस्ट्रेट आहे, सबस्ट्रेटमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात मॉइश्चर नसतं, पण थोड्या प्रमाणात मॉइश्चर प्रेझेंट असतं. देन आता इथं दिसतंय तुम्हाला, हा फर्स्ट लेअर टाकला तुम्ही 3-4 सेंटीमीटरचा, बॅगमध्ये फर्स्ट लेअर टाकला, त्याच्यानंतर तुम्हाला स्पॉन टाकायचं आहे. ठीक आहे, मग थोडंसं स्पॉन पसरवायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला सबस्ट्रेटचा लेअर घ्यायचा आहे, मीन्स व्हीट स्ट्रॉचा लेअर घ्यायचा आहे. परत त्याच्यामध्ये स्पॉन टाकायचं आहे, परत थोडासा लेअर घ्यायचा आहे, परत स्पॉन टाकायचं आहे. असं लेअर बाय लेअर स्पॉनिंग करायचं आहे. आता ही लेअर बाय लेअर मेथड पण यूज करतात कधी कधी, डायरेक्ट सबस्ट्रेटमध्ये हा स्पॉन मिक्स करून पण यूज केलं जातं. बट लेअर बाय लेअरने एक फायदा असतो की फ्रुक्टिफिकेशन हे नीट होतं त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे स्पॉनचं जास्त एक प्रकारचं हे होत नाही, आपण म्हणजे जास्त अति वापर होत नाही स्प्रेडिंगने. याच्याने आपण प्रिसिजन मेथडने से स्पॉन यूज करू शकतो. एक आता इथं एक नेक्स्ट फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला की पूर्ण बॅगिंग केलं गेलेलं आहे आपलं. ठीक आहे, मीन्स स्पॉन इनॉक्युलेशन हे कम्प्लीट झालेलं आहे, मीन्स सीडिंग केलं गेलेलं आहे. नंतर देन मेक होल ऑन दॅट बॅग. तर बॅगवरती आपल्याला एक होल्स करायचे आहेत छोटे छोटे, ते इथं करायचे, तिथं करायचे. ठीक आहे, असे म्हणजे इक्वल डिस्टन्सला, म्हणजे जे याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा मीन्स अदर पॉयझनस गॅसेस आहेत, ते एस्केप होतील त्या थ्रू द डेव्हलपिंग होल्स. ठीक आहे, जसं जसं मायसेलियम ग्रो होईल तसं तसं ते पॉयझनस गॅसेस डेव्हलप होतील. त्याच्यामुळं आपण बॅगला व्हेंटिलेशन होण्यासाठी बॅगचं आपण त्याला होल्स करत असतो. ठीक आहे, नंतर काय करायचं, त्याच्यानंतर बॅगिंग केल्यानंतर हे नायलॉनचे रोप्स आहेत, एकतर तुम्ही रॅक्स वरती ठेवू शकतात, किंवा हे नायलॉनचे रोप्स आहेत ना, नायलॉनच्या रोपला अशा पद्धतीने टाईड करून त्याला बांधू शकतात. ठीक आहे, तर आता इथे दिसतंय तुम्हाला फिगरमध्ये, एक अशा पद्धतीच्या बॅग्स हे बांधू शकतात. नंतर मग डे 1 पासून याची ग्रोथ स्टार्ट होते. बट बिफोर दॅट, आता तुम्हाला नायलॉन हे लावायचं आहे, किंवा त्याच्या आधी बिफोर दॅट यू हॅव टू स्टेरिलाइज दॅट रूम. जे रूम यूज करणार आहात तुम्ही, किंवा जे साईट सिलेक्शन केल्यानंतर आपण जे मेकॅनिकल स्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे, तर ते फॉर्मॅलिनने किंवा अदर जे फंजीसाइड आहेत त्याच्याने रूम ही स्टेरिलाइज करून घ्यायची आहे. तर स्टेरिलाइज केल्यानंतर हे स्ट्रक्चर याच्यावरती डिपॉझिट करायचं आहे. ठीक आहे,
नंतर आपल्याला इथं मॉइश्चर पण मेंटेन करावं लागतं, बिकॉज वी हॅव टू मेंटेन द रिलेटिव्ह ह्युमिडिटी अप टू द 70 or अबोव्ह 70%. ठीक आहे, अबोव्ह 70% ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन करायची आहे. तर आपण काय करत असतो, सायमल्टेनियसली याच्या जे तुम्हाला हे गोंडपाट दिसतंय, ठीक आहे, यांच्यावरती हे वॉटर स्प्रेइंग घेत असतो. नंतर त्या वॉटरमध्ये आपण फॉर्म्युलिनचं पण मिक्स करत असतो, बिकॉज स्टेरिलायझेशन मेंटेन करायचं आहे त्या रूमच्यासाठी, त्यासाठी फॉर्म्युलिन पण मिक्स करत असतो. ठीक आहे. नंतर आपल्याला बॅगचं पण वॉटरिंग करायचं आहे किंवा मॉइश्चर कंडिशन आहे मेंटेन करायचं आहे, म्हणजे ओव्हर मॉइश्चरिंग पण करायची नाही आहे. 2 दिवसात किंवा 3 दिवसात अकॉर्डिंग टू देअर रिक्वायरमेंट वी हॅव टू मॉइश्चर दॅट बॅग बाय युझिंग अ स्प्रेअर. ठीक आहे, तो हँड स्प्रेअर असतो, हँड स्प्रेअरने तुम्ही यूज करून त्याला बॅगचं मॉइश्चरायझेशन करू शकता. ओके, ओव्हर मॉइश्चरिंग करायचं नाही, हे फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नंतर आहे त्या डिफरंट, आता अशा पद्धतीने तुम्ही रॅक्सला मेंटेन करू शकता. नंतर ग्रोविंग कंडिशन आहेत. तर जनरली मायसेलियलची ग्रोथ होते स्टार्टिंगला, बघितलं आपण. तर आता इनॉक्युलेशन केल्यानंतर काय होईल, मायसेलियमची ग्रोथ होईल. ठीक आहे, आता दिस इज द फर्स्ट स्टेप. आता स्टार्टिंगला बॅगिंग केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ग्रोथ दिसेल. नंतर सेकंड स्टेपला काय होतं, जिथं जिथं आपण हे टाकलेलं आहे, काय म्हणतो, स्पॉन केलेलं आहे किंवा सीडिंग मटेरियल टाकलेलं आहे, तर तिथं तिथं ग्रोथ दिसेल. ठीक आहे, आता ऍक्च्युअली फिगरमध्ये दिसत नाहीये, पण ग्रोथ इथं पण येते, असे लेअर बाय लेअर ग्रोथ येते स्टार्टिंगला. आता इथे एकच लेअर डेव्हलप झालेला आहे, पण लेअर बाय लेअर ग्रोथ येत असते. नंतर थर्ड स्टेजला बॅग हळूहळू पूर्ण ग्रोथ ही कव्हर करत असते. ठीक आहे, म्हणजे पूर्ण सबस्ट्रेटला ग्रोथ कव्हर करते. नंतर नेक्स्ट स्टेप इज पूर्ण ग्रोथ होते. ठीक आहे, बॅगची पूर्ण ग्रोथ मीन्स अप टू द 18 to 20 days. ठीक आहे, म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान अशी पूर्ण ग्रोथ ही मायसिलियमची, व्हाईट मायसिलियमची ग्रोथ ही कव्हर होते ऑन अ सबस्ट्रेट. नंतर पूर्ण ग्रोथ कव्हर झाल्यानंतर आपल्याला जे बॅग आहे ती बॅग रिमूव्ह करायची, बिकॉज आपल्याला आता इथपर्यंत ही काय मायसिलियमची ग्रोथ झालेली आहे, म्हणजे प्रायमरी मायसिलियमची ग्रोथ इथपर्यंत झालेली आहे समजा. ठीक आहे, सेकंड स्टेज पर्यंत. मग ते मायसिलियमचं अटॅचमेंट झाल्यानंतर, फ्युजन झाल्यानंतर, त्याच्यात काय होतं, अनॅस्टोमिसिस झाल्यानंतर सेकंडरी मायसिलियम डेव्हलप होते. नंतर सेकंडरी मायसिलियम डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यावरती फ्रुक्टिफिकेशन होतं. जर आपण हे मेकॅनिकल, म्हणजे जे मेकॅनिकल हायड्रन्स आहे बॅगमुळे आलेलं, ठीक आहे, जर ही बॅग रिमूव्ह केली नाही तर ते फ्रुक्टिफिकेशन डेव्हलप होणार नाही, बिकॉज इट रिक्वायर द स्पेस फॉर द फ्रुक्टिफिकेशन. दॅट्स वाय वी हॅव टू रिमूव्ह दॅट बॅग, दॅट polypropylene bag got removed by डिफरंट मेथड्स. ओके, म्हणजे आपण ब्लेडने कट करून ते बॅग रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ही मेथड केव्हा करायची आपल्याला, जेव्हा पूर्ण मायसिलियल ग्रोथ कव्हर होते आहे. ठीक आहे, मीन्स व्हाईट कॉटनी मायसिलियम ग्रोथ कव्हर होते आहे, त्यावेळेस आपण ही बॅग रिमूव्ह करतो आहे. नंतर बॅग रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेपला कसं छोटे छोटे मशरूम डेव्हलप झालेले दिसतात. ठीक आहे, असे बटन साईजचे मशरूम डेव्हलप झालेले दिसतात. तर नंतर त्याची ग्रोथ वाढलेली दिसते जास्त प्रमाणात. नंतर 7 स्टेपला बघितलं तर आपल्याला पूर्ण मॅच्युअर एक प्रकारचा फ्रुटिंग बॉडी ही डेव्हलप झालेली दिसते ओस्टर मशरूमची. ओके, अकॉर्डिंग टू मॉर्फोलॉजी ऑर डिफरंट स्पेसिस ऑफ ओस्टर मशरूम डिफरंट कलर असू शकतो. ठीक आहे, या फ्रुटिंग बॉडीचा, तर त्याची पर्चेसिंग पॉवर ही वाढत असते त्याच्यामुळे. नंतर आता इथे तुम्हाला दिसतंय स्टेप बाय स्टेप आपण बघितलं की त्याच्यामध्ये डिफरंट स्टेपला ग्रोथ कशी झालेली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चर मेंटेन करावं लागतं, आणि इथं 17 ते 18 दिवसापर्यंत ही ग्रोथ कम्प्लीट होते. नंतर आपण जी बॅग रिमूव्ह केलेली आहे, बॅग रिमूव्ह केल्यानंतर 5 ते 6 दिवसातच लगेच फास्ट ग्रोथ होते. ठीक आहे, 5 ते 6 किंवा 6 ते 7 दिवसात अकॉर्डिंग टू देअर फूड मटेरियल किंवा अदर क्लायमेटोलॉजिकल कंडिशनच्या रिक्वायरमेंटनुसार 5 ते 6 दिवसातच ही ग्रोथ होते एवढी. ठीक आहे, बॅग काढल्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसातच हे फ्रुक्टिफिकेशन किंवा हे आपलं क्रॉप हे हार्वेस्टिंगला येतं. ठीक आहे, मग देन हार्वेस्टिंग वी हॅव टू कट दॅट. आता इथं दिसतंय की तुम्हाला मायसिलियम, सॉरी, हे फ्रुटिंग बॉडीज हे डेव्हलप झालेले दिसतात. आपल्याला हे कट करावं लागतं. ठीक आहे, इथं कट करावा लागतो, खाली जिथं स्टेम पोर्शन आहे तिथं कट करावा लागतो. ठीक आहे, हातानेही मोडू शकतो आपण त्याला, मीन्स ओस्टर मशरूम हा इझिली पुल आउट होतो जरी हाताने असा पिळला, ट्विस्ट केलं, त्याला ट्विस्ट केल्यानंतर इझिली
पुल आउट होतो तो, आणि नंतर हार्वेस्ट करायचा आहे आपल्याला. मग हार्वेस्ट केल्यानंतर हा आपण एक तर बाजारामध्ये याला मॉइश्चर मीन्स असंच असं पण विकू शकतो आपण विथ दॅट मॉइश्चर. बट दिस इज अ पेरिशेबल. म्हणजे जर हा रूम आपण याला चिल टेम्परेचरला ठेवलं, तर चिल टेम्परेचरला ठेवल्यानंतर आपण त्याला रेफ्रिजरेशन केल्यानंतर आपण त्याला 2-3 दिवसापर्यंत विकू शकतो. बट जर जास्त दिवस तो माल पडून राहिला, तर त्याच्यामध्ये काय होतं, पेरिशेबल ऍक्टिव्हिटीज डेव्हलप व्हायला लागतात, मीन्स पॉयझनस व्हायला लागतं ते मशरूम. दॅट्स वाय वी गो फॉर अ डिहायड्रेशन. ठीक आहे, डिहायड्रेशन करतो आपण याचं, म्हणजे सन डिहायड्रेशन किंवा मेकॅनिकल डिहायड्रेशन करू शकतो ओव्हनमध्ये. तर डिहायड्रेशन केल्यानंतर त्याला व्यवस्थित पॅकिंग केली जाते. पॅकिंग केल्यानंतर ते प्रॉडक्ट हे मार्केटमध्ये ब्रँडिंग करून विकू शकतो आपण. ठीक आहे, हे झालं तुमचं ओव्हरऑल ओयस्टर मशरूमचं. तर ओयस्टर मशरूममध्ये सबस्ट्रेट आपण बीट स्ट्रॉ वगैरे डायरेक्टली यूज करत असतो, किंवा ओयस्टर मशरूम किंवा पॅडिस्ट्रॉ मशरूम आहे त्याच्यात डायरेक्टली आपण सबस्ट्रेट हे प्लांट रेसिड्यू यूज करत असतो. बट इन केस ऑफ बटन मशरूम वी हॅव टू डेव्हलप द सबस्ट्रेट, मीन्स कंपोस्ट मटेरियल लागतं आपल्याला सबस्ट्रेटसाठी. आणि ओयस्टर मशरूम हे लार्ज स्केलला प्रोडक्शन कोणत्याही टोपोग्राफी किंवा कोणत्याही जिओलॉजिकल कंडिशनला आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे, जिथं नॉर्मल टेम्परेचर एक्सिड असलं तरी ग्रो करू शकतो. देन बटन मशरूम. तर बटन मशरूम आपण घेऊ. तर बटन मशरूम मध्ये काय आहे, तर जनरली बटन शेप दिसतं ते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला बटन मशरूम म्हणतात. तर बटन मशरूमचं सायंटिफिक नेम काय आहे, कोण सांगू शकतं का बटन मशरूमचं सायंटिफिक नेम? एनीवन? Agaricus biporous. ओके, ठीक आहे. तर डिफरंट अगॅरिकसच्या स्पेसीस आहेत, त्याला आपण बटन मशरूम म्हणतो. देन कंपोस्टिंग स्टार्टिंगला, आता जर तुम्हाला स्पॉनिंग सांगितलं आहे, तर स्पॉन डेव्हलप करणं हे सिमिलर आहे सगळ्या फंगसचं किंवा सगळ्या मशरूमचं. हे स्पॉन डेव्हलपमेंट ही सिमिलर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण स्पॉनचं बघणार आहोत, प्रोडक्शन स्ट्रॅटेजी बघू. याच्यामध्ये कंपोस्टिंग करावं लागते आपल्याला. याच्यामध्ये शॉर्ट टर्म कंपोस्टिंग असते किंवा लॉंग टर्म कंपोस्टिंग असते. तर शॉर्ट टर्म कंपोस्टिंग मध्ये आपल्याला डिफरंट डिकम्पोजर मटेरियल जे आहेत, ते डिकम्पोजर मटेरियल यूज करावं लागतं. डिफरंट फंगस असतात, ते अर्ली डिकम्पोजिशन होण्यासाठी आपण यूज करत असतो, किंवा डिफरंट नायट्रोजन आहे, पोटॅश आहे किंवा सल्फर आहे, ते मिक्स करत असतो त्याच्यामध्ये, ते कंपोजिशन मध्ये. तर 1 ते 1.5 महिन्यात आपल्याला शॉर्ट टर्मने आपण डिकम्पोजिंग करू शकतो, वेल मेकॅनिकल स्ट्रक्चर यूज करून. लॉंग टर्मला जर नॅचरली डिकम्पोजिशन करायचं आहे, तर आपल्याला 3 ते 4 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. आता हे वेल डेव्हलप, आता तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय, आता हे कंपोस्ट हे वेल डेव्हलप तयार झालेलं आहे. तर हे कंपोस्ट विदाऊट एनी पेस्ट ऑर डिसीज असलं पाहिजे, त्याच्यावर कोणतेही अदर फंगल ग्रोथ नसलेली. ओके, वी हॅव टू अवॉइड दॅट कन्स्ट्रेंट्स. देन बॅगिंग करायची आहे. ठीक आहे, बॅगिंग केल्यानंतर आता सेम आहे याच्यामध्ये, आपण फक्त एक डिफरन्स आहे की इथं आपण जसं लेअर बाय लेअर टाकत होतो याच्यामध्ये, कशामध्ये, ओस्टर मशरूम मध्ये, जसं स्पॉनिंग लेअर बाय लेअर याच्यात नाही करता येत. ठीक आहे, फक्त एक सिंगल लेअर करता येतो आपल्याला. आता हे बॅग भरलेलं आहे, तुम्हाला बॅग दिसत आहेत, एक तर बॅग मध्ये टाकू शकतो, किंवा जनरली एक प्रकारचं आपण रेक्टँग्युलर असे ट्रेस बनवून ते ट्रेस मध्ये पण करू शकतो. बॅगपेक्षा हे ट्रेस चांगले असतात याच्यासाठी, बटन मशरूमसाठी. ठीक आहे, आता हे कंपोस्ट मशरूम मटेरियल तुम्हाला दिसतंय बॅगमध्ये किंवा या ट्रेजमध्ये. तर आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. दिस पोर्शन इज अ कंपोस्ट. ठीक आहे, हा ते तुम्हाला दिसतोय 5 ते 6 सेंटीमीटरचा लेअर जर असेल, किंवा 10 सेंटीमीटर पर्यंत जो लेअर दिसतोय, हा कंपोस्टचा आहे. हायली डेव्हलप वेल डिकम्पोस्ट मटेरियल आहे ते. नंतर आपण हे मटेरियल वेल प्रेस केल्यानंतर त्याच्यावरती स्पॉन स्प्रेड करत असतो. 1 ते 2 सेंटीमीटर हे स्पॉन, हे जे तुमचं अगॅरिकसचं स्पॉन असेल किंवा बटन मशरूमचं स्पॉन असेल, ते स्प्रेड करतो आपण. ठीक आहे, म्हणजे इथं फिगर बघितले तर याच्यावरती काय करावं लागतं आपल्याला, स्पॉन हे स्प्रेड करावं लागतं. ठीक आहे, स्पॉनिंग केल्यानंतर काय करावं लागतं, स्पॉन हे केल्यानंतर त्याच्यावरती नॉर्मली थोडंसं एक केसिंग करावं लागतं. ठीक आहे, आता लगेच नाही करावं लागत. आता स्पॉन इथं टाकल्यानंतर परत त्याच्यानंतर एक छोटासा लेअर घ्यायचा याच्यावरती डिकम्पोज मटेरियलचाच, मीन्स एकदम नॉर्मल लेअर घ्यावा लागतो, किंवा तो लेअर घेतला नाही तरी चालतो. ठीक आहे, स्पॉन केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ह्युमिडिटी मेंटेन ठेवावी लागते.
याच्यामध्ये. ठीक आहे. मीन्स जसं वॉस्टर मशरूम मध्ये 70 to 75% आपण ह्युमिडिटी चालते, याच्यात 90%च्या वरती ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन करावं लागते. बिकॉज बटन मशरूम आहे त्याच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहेत. ठीक आहे. फ्रुक्टिफिकेशन हे बटन मशरूमचं थोडंसं हे आहे, रिस्की आहे. मीन्स त्याला पर्टिक्युलर टेम्परेचर रेंज ही खूप लोअर टेम्परेचर लागतं. ठीक आहे, बटन मशरूमला. मीन्स आपण नॉर्मल टेम्परेचरला बटन मशरूम ग्रो नाही करू शकत ॲज कम्पेअर टू ओस्टर मशरूम. तर त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 90% पेक्षा जास्त पाहिजे. नंतर तुमचं टेम्परेचर आहे ते नॉर्मल टेम्परेचर, स्टार्टिंगला मायसिलियल ग्रोथसाठी टेम्परेचर हे तुमचं अप टू द 22 और 24 डिग्री सेल्सिअस पाहिजे. ठीक आहे. मीन्स 20 to 25 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये टेम्परेचर पाहिजे याचं, म्हणजे प्रायमरी मायसिलियलला ग्रोथ होण्यासाठी. बट जर हे प्रायमरी मायसिलियमची ग्रोथ झाली किंवा सेकंडरी मायसिलियमची ग्रोथ झाली, त्याच्यानंतर मीन्स अप टू 15 किंवा 14 डेज पर्यंत त्याच्यानंतर आपल्याला केसिंग करावं लागतं. मीन्स केसिंग काय आहे, तर ही मायसिलियल ग्रोथ झाली त्याच्यानंतर आपण फ्रुक्टिफिकेशन डेव्हलप करणार आहोत. तर फ्रुक्टिफिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला एक मेकॅनिकल हायड्रन्स द्यावं किंवा एक प्रकारचा लेअर द्यावा लागतो. ते केसिंग म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये 50% सँड असते किंवा सँडी लोम सॉइल जी असते ती वेल स्टेरिलाइज करून आपण 50% सँडी लोम सॉइल अँड 50% कंपोस्टिंग मटेरियल असं मिक्सचर करत असतो. त्याच्यामध्ये खूप हेवी मटेरियल नको असायला पाहिजे कुठलंही. मीन्स हलकं मटेरियल यूज करायचं, सँडी लोम सॉइल अँड कंपोस्ट, आणि त्याचा 2 ते 3 सेंटीमीटरचा लेअर हा त्या प्रायमरी मायसिलियम वरती ग्रो झाल्यानंतर त्याच्यावरती तो लेअर घ्यायचा, केसिंग मटेरियल यूज करावं लागतं. ठीक आहे. त्याचा प्रत्येक स्पेसिसच्या वेळेस ग्रोईंग पिरियड अलग अलग आहे. ठीक आहे. केसिंग लेअर तुम्ही बघितलं तर डिफरंट बुक्समध्ये डिफरंट टाइम दिलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये केसिंग केल्यानंतर काय होतं, 4-5 दिवसानंतर लगेच आपल्याला इथं बटन शेप ग्रोथ झालेली दिसते. ठीक आहे. आता फिगरमध्ये इथं मी दाखवू नाही शकत तुम्हाला, पण इथं याच्याकडे पेनकडे लक्ष असू द्या. असं 4-5 दिवसानंतर छोटे छोटे पिन हेड शेप फ्रुटिंग बॉडीज ह्या जर्मिनेट होतात. ठीक आहे. त्या जर्मिनेट झाल्यानंतर त्यांची ग्रोथ ही देन इन्क्रीज होत असते. मग सबस्ट्रेटवर डिपेंड करतं की त्यांची ग्रोथ किती होते. आणि इथं आता इथं आहे एक पॉईंट आहे की आपण प्रायमरी मायसिलियम किंवा सेकंडरी मायसिलियमच्या ग्रोथ करण्यासाठी टेम्परेचर हे 22 किंवा 25च्या रेंजमध्ये असतं. बट वी हॅव टू रिड्यूस द टेम्परेचर आफ्टर केसिंग. केसिंग केल्यानंतर टेम्परेचर हे रिड्यूस करावं लागतं अप टू द 14 to 18 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. 14 to 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे रिड्यूस करावं लागतं. कारण फ्रुक्टिफिकेशनसाठी मीन्स त्याची जे फ्रुटिंग बॉडीज आहे ती डेव्हलप होण्यासाठी आपल्याला टेम्परेचर रिड्यूस करावं लागतं इन केस ऑफ बटन मशरूम. ठीक आहे. जर तुम्ही ते टेम्परेचर रिड्यूस केलं नाही तर इथं फ्रुक्टिफिकेशन खूप कमी प्रमाणात होईल किंवा होणारही नाही काही ठिकाणी, किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे. तर आपल्याला जास्त यील्ड येण्यासाठी हे टेम्परेचर रिड्यूस करावं लागतं. ठीक आहे. मग ते टेम्परेचर रिड्यूस केल्यानंतर हे फ्रुक्टिफिकेशन होत असतं. 5 ते 6 दिवसानंतर आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. फास्ट ग्रो होतो नंतर. आता अशा पद्धतीने बघा इथं लार्ज अमाऊंट ऑफ फ्रुक्टिफिकेशन झालेलं दिसतं. ठीक आहे, बटन मशरूमचं. नंतर याच्यानंतर आपण हे बटन मशरूम हे कट करत असतो. तर इथं आपल्याला एक नाईफ वापरावं लागतं कटिंगसाठी. तर आपण जसं ओस्टर मशरूम असे ट्विस्ट केल्यानंतर पण हार्वेस्ट करू शकतो, बट इथं आपण हार्वेस्ट नाही करू शकत तसं. ठीक आहे. बिकॉज रायझोइड फॉर्मेशन झालेलं असतं खाली, त्याच्यामुळे ते आपल्याला कटच करावं लागतं इथं बाय द नाईफ और एनी कटिंग डिव्हाइस. ठीक आहे. नंतर हार्वेस्ट केल्यानंतर आपण बटन मशरूम ते ॲज अ वेट बेसिसवर ते मार्केटमध्ये हे करू शकतो, सेल करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये डिहायड्रेशन प्रोसेस आहे. तर डिफरंट डिसीजेस पण डेव्हलप होतात बटन मशरूमवर. ठीक आहे. सॉरी, कोणतेही मशरूम असले तरी त्याच्यावरती डिसीज डेव्हलप होऊ शकतात. मग आपल्याला ते आयडेंटिफाय करायचे आहेत. जर समजा एखादी बॅग अशी तुम्हाला अनहायजेनिक वाटत आहे किंवा त्याच्यावरती एक प्रकारचे डिफरंट मोल्ड आहेत, पेनिसिलियम, ॲस्परजिलस किंवा ट्रायकोडर्मा, कोणत्याही सेकंडरी ग्रोथ दिसते आहे. ठीक आहे. दिस इज अनफेवरेबल ग्रोथ. तर ते अनफेवरेबल ग्रोथ दिसते आहे तुम्हाला, तर ते डिस्कार्ड करायचे आहेत, त्यांचं रोगिंग आउट करायचं आहे त्या प्लांटमधून. ठीक आहे. नंतर आता मी इथं डिसीजेस, आता तुम्हाला जस्ट एक डिसीज आणि एकच पेस्ट टाकलेला आहे इथं.
तर नंबर ऑफ डिसिजेस असतात किंवा नंबर ऑफ पेस्ट असतात, तुम्ही ते डिटेलमध्ये बघून घ्या. नंतर इथं एक प्रकारच्या फ्लायज डेव्हलप झालेल्या आहेत, एक ब्लॅक फ्लायज किंवा व्हाईट फ्लायज या डेव्हलप झालेल्या दिसतात याच्यावरती. तर त्या फ्लायजचं पण कंट्रोल आपल्याला करावं लागतं याच्यामध्ये. तर आपण याच्यावरती एक पुलिंग आउट मीन्स त्याचं आपल्याला रोविंग आउट करावं लागतं किंवा ब्लिचिंग पावडरचे स्प्रे घ्यावा लागतो. मीन्स आपण याच्यावरती इन्सेक्टिसाइडचा यूज करू शकत नाही, बिकॉज रेसिड्युअल असू शकतो, त्याचा रेसिड्युअल असू शकतो, त्याच्यामुळे आपण इन्सेक्टिसाइड किंवा अदर पेस्टिसाइड हे स्प्रे करत नाही. ठीक आहे, आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, हायजीन मेंटेन करावं लागतं. किंवा जे तुमचं मॉइश्चरिंग करतो आपण बॅग्सचं, ते मॉइश्चरिंग ऑप्टिमम ठेवावं लागतं तुम्हाला. त्याच्यावर डिसिजन मेकिंग ही ऑप्टिमम करावं लागते, बिकॉज ओव्हर मॉइश्चरिंग जर झालं तर हे अशा पद्धतीचे सेकंडरी फंगल ग्रोथ ही होऊ शकते. ठीक आहे. नंतर डिफरंट, आता तुम्हाला सांगितलं तर त्यात ड्राय करावं लागतं, तर हे ड्राय करून डिफरंट ब्रँडिंगने आपण त्याला विकू शकतो. नंतर डिफरंट व्हॅल्यू ॲडिशन प्रॉडक्ट्स आहेत, तर व्हॅल्यू ॲडिशन प्रॉडक्टमध्ये तुम्ही पिकल बनवू शकता किंवा ते डिफरंट नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहेत, पिकल आहेत किंवा डिफरंट पावडर फॉर्ममधले मशरूम आहेत, त्याचं पावडरिंग करून विकू शकता. ठीक आहे. नंतर डिफरंट बिस्कुट्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. केव्हीके जे असतात, जनरली केव्हीकेजने डिफरंट प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत. तर नंतर आहे पॉयझनस मशरूम. आता पॉयझनस मशरूमच्या आधी तुम्हाला सांगायचं न्यूट्रिशन व्हॅल्यू असते, तुम्हाला माहिती आहे मशरूममध्ये. तर ती स्लाइड ॲड करायचं विसरलो मी, पण त्यात जनरली न्यूट्रिशन व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, प्रोटीन जास्त असतं. ठीक आहे. मशरूम्समध्ये प्रोटीन हे ड्राय बेसिस जर तर ती 20 to 25% पर्यंत प्रोटीन असू शकतो. जनरली हाय पर्सेंट ऑफ अमिनो ॲसिड आहेत. ट्रिप्टोफॅन किंवा अदर लायसिन कंटेंट जे आहे ते अमिनो ॲसिड याच्यामध्ये बटन मशरूम किंवा अदर मशरूममध्ये जास्त प्रमाणात आहे. नंतर फ्री फ्रॉम फॅट, फॅट हे जास्त प्रमाणात नाही आहे याच्यामध्ये मशरूममध्ये, बिकॉज देर इज ॲब्सेन्स ऑफ कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल हे ॲबसेंट आहे, मीन्स दिस इज अ गुड सोर्स ऑफ carbohydrate or good source of food as a for the diabetic patient or hypertension किंवा जे अदर डायबेटिक पेशंट आहेत त्यांना गुड सोर्स ऑफ फूड आहे. नंतर व्हिटॅमिन जे आहेत वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतील ते हाय हाय सोर्स असतो, याच्यामध्ये रिच सोर्स असतो. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी असेल किंवा व्हिटॅमिन सी, डी किंवा व्हिटॅमिन ए असतील, ते जास्त प्रमाणात असतात मशरूम्समध्ये. नंतर देन ऑल्सो गुड सोर्स ऑफ मिनरल्स जे आहेत, मिनरल्स कॅल्शियम, आयर्न किंवा बाकीचे जे मिनरल्स आहेत, पोटॅश किंवा नायट्रोजन, ते मिनरल्स याच्यामध्ये मशरूममध्ये हे जास्त प्रमाणात आहे. किंवा मशरूम इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ प्रोबायोटिक. जसं दही हे प्रोबायोटिक असतं, तसं मशरूम ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ प्रोबायोटिक. मीन्स दे हेल्प टू सस्टेन अवर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स. म्हणजे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम ज्यांना असेल ते त्यांच्यासाठी चांगलं फूड आहे. किंवा इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी यूज करू शकतो आपण मशरूम प्रॉडक्ट्स. ठीक आहे. आता अजून डिफरंट जास्त स्पेसिफिक युजेस असू शकतात. अँटी कॅन्सर किंवा अँटी ट्युमर एजंट्स पण आहेत डिफरंट मशरूम. ठीक आहे. डिटेल बघून घ्या. तर पॉयझनस मशरूम, आता एडिबल मशरूम बघितलं, तर पॉयझनस मशरूममध्ये तुम्हाला काही जास्त काही बघायची गरज नाही, नॅचरली ते प्रेझेंट असतात फॉरेस्टमध्ये किंवा अदर इकोसिस्टीममध्ये. तर पॉयझनस जे अमॅनिटा फायलाइड्स किंवा बाकीच्या अदर स्पेसीज आहेत अमॅनिटाच्या, त्या मॅक्झिमम स्पेसीज ह्या पॉयझनस आहेत. तर जनरली पॉयझनस मीन्स दे आर द न्यूरोटॉक्झिन्स, स्टमक टॉक्झिन किंवा न्यूरोटॉक्झिन्स आहेत, किंवा एक हार्ट फेल्युअर होतं, हार्ट टॉक्झिन आहेत. तर जनरली जास्तीत जास्त मशरूम जे अल्कलॉइड्स असतात मशरूममध्ये, तर ते अल्कलॉइड्स जास्त प्रमाणात न्यूरोटॉक्झिन्स आहेत. मीन्स दे अटॅक द सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ मॅमल्स. त्याच्यामध्ये ते डिफरंट अल्कलॉइड्स आहेत, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळं हॅल्युसिनेशन इफेक्ट येतो. ठीक आहे. मीन्स ब्रेनमध्ये डिफरंट केमिकल इम्बॅलन्स किंवा साल्ट इम्बॅलन्स झाल्यामुळं ते हॅल्युसिनेटिक इफेक्ट दाखवू शकतात ॲज लाईक ड्रग. देन डिफरंट मशरूम ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ मीन्स दे लाईफ थ्रेटनिंग मशरूम आहे ॲम्युनिटीजचं काही स्पेसिस. मीन्स ते फूडमध्ये जर तुम्ही हे केलं, कंटॅमिनेट केलं, तर ते मे बी डाईंग होऊ शकते एखाद्या मॅमलची किंवा ॲनिमलची. नंतर जे पॉयझनस मशरूम आहेत, ते पॉयझनस मशरूमला आपण काय म्हणतो, ऑल्सो कॉल्ड डेथ कॅप. ठीक आहे. डेथ कॅप म्हणतात त्यांना, किंवा टोड स्टूल म्हणतात. ओके. डेथ कॅप किंवा टोड स्टूल.
तर हा एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारू शकतात, पॉयझन मशरूमचं अनदर अनालॉगस नेम काय आहे, डेथ कॅप किंवा त्यांना टोडस्टूल हे म्हटलं जातं. अशा पद्धतीने तुमचं मशरूमचं डिटेल होतं. ठीक आहे, कोणाला काही प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. याच्यामध्ये इतकं डिटेल काही कोणी काही विचारत नाही. फक्त बटन मशरूमचं ग्रोइंग कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे आणि वेस्टर्न मशरूमचं ग्रोइंग कंडिशन माहिती पाहिजे. आणि जनरली आपलं इन्स्टिट्यूट आहे एक सोलनला आहे, तर डायरेक्टर ऑफ मशरूम कल्टिवेशन काहीतरी आहे ते ICARचं, ते बघून घ्या फक्त कोणतं इन्स्टिट्यूट आहे. आणि याच्यामध्ये डिफरंट स्पेसिस जे आहेत त्यांचं सायंटिफिक नेम हे लक्षात असू दे, त्या स्पेसिस आहेत ते. ठीक आहे. करायचं लेक्चर एंड मग. Yes, sir. ओके.